संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। वाल्मिक कराडची बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये रवानगी। बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड असो किंवा कोणीही असो सुटणार नाही, असं निर्घृण कृत्य करणाऱ्याला फाशी झाल्याशिवाय राहणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। खंडणी आणि देशमुख हत्येमधील आरोपी एकच, एखादा जरी आरोपी सुटल्यास देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका, मनोज जरांगे यांचा इशारा। बीड हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित। बीड पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी। 9 डिसेंबर पासून कृष्णा आंधळे फरार। बीडच्या मांजरसुंबामध्ये ज्योती जाधवच्या नावे 9 एकर जमीन, सुरेश धस यांचा दावा, तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा शेतकऱ्याचा आरोप। बीड प्रकरणामधील सर्व आरोपींना अर्थरोड जेलमध्ये ठेवा, मुंडेंच्या सर्व कंपन्यांची चौकशी करावी, पोलीस महासंचालकांकडे अंजली दमानिया यांची मागणी। धनंजय मुंडेंना कोणत्याही यंत्रणेनं गुन्हेगार ठरवलेलं नाही, त्यामुळे मुंडेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं, आरोपींना फाशी व्हावी, धनंजय मुंडे यांची मागणी। बीड प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच मास्टरमाइंड, खंडणीमुळे हत्येचा गुन्हा, संदीप क्षीरसागर यांचा आरोप। पुरातत्व विभागाने नेमून दिलेल्या संस्थेकडून भुईकोट किल्ल्याच्या बुरुजावरील रंग काढण्याचं काम सुरू। भुईकोट किल्ल्याचं विद्रुपीकरण थांबवा, हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता इशारा। उदय सामंत दाओसला शिंदेचे आमदार फोडायला गेले, सामंतांना तात्काळ मुंबईला पाठवावं, संजय राऊतांची टीका, तर ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटले, सामंतांचा दावा। दाओसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये 6,25,457 कोटींचे करार, JSW कंपनी राज्यामध्ये 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार। एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंकडून 2,000 कोटींचा घोटाळा, दोघांवर महाराष्ट्राची तिजोरी लुटल्याचा गुन्हा दाखल व्हावा, संजय राऊतांची मागणी। 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये 5,000 कोटींपेक्षा जास्त घोटाळा, घोटाळ्याबाबत फडणवीसांना पत्र देणार, सुरेश धस यांची माहिती, तर चर्चेला समोरासमोर या, तत्कालीन कृषी मंत्र्यांना धसांचं आव्हान। कोणत्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार होतच असतात, गैरप्रकार होतो म्हणून योजना बंद करावी या विचाराचा मी नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे पॉलिसीबाबत बोलू नये, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या मंत्र्यांना सूचना।